मागील 3-4 महिन्यांपासून माझी या कार्यक्रमाला येण्याची आवर्जून आणि मनापासून खूप इच्छा होती. दर महिन्याला मला मॅडमकडून पण, सेवारत परिवाराकडून आणि लिलिमा सेठ या मॅडमकडून पण या कार्यक्रमाचं इंटिमेशन देण्यात आलं होतं. परंतु काही ना काही कारणामुळे ते मला येणं शक्य झालं नाही. परंतु आज मी आवर्जून हा वेळ पण ठरवून घेतला, ही डेट पण ठरवून घेतली आणि आज आम्ही इथे उपस्थित आहोत. आणि मला सांगायला अत्यंत समाधान वाटते, चांगलं वाटतं की सेवारत परिवार आणि निलिमा सेठ मॅडम यांच्यामार्फत करण्यात येणारं हे काम मागील 10 ते 12 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. आणि एका लहान मुलापासून ही सुरुवात केलेली ही जी मोहीम आहे ती आता शेकडो लोकांपर्यंत पोहोचत आहे. HIV बाधित मुलांसाठी आणि HIV बाधित तरुणांसाठी आणि महिलांसाठी करत असलेलं हे काम अगदी म्हणजे स्तुत्य उपक्रम हा आहे आणि अगदी याचं कौतुक करण्यासारखा उपक्रम आहे. कारण आपल्याला सर्वांना कल्पना असेलच की याच्यामध्ये इम्युनो कॉम्प्रोमाइज होतात व्यक्ती आणि त्यामुळे इतर जे इन्फेक्शन्स आहेत ते खूप इझिली कॅच केले जातात आणि त्यामुळे जगण्यासाठी विविध अडचणी तयार होत असतात. कारण आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं. तर त्यामुळे त्यांना एक सकस आणि पोषक आहार देणं खूप आवश्यक आहे. आणि ह्या दर महिन्याच्या या रेशन किटच्या माध्यमातून हा सकस आणि प्रथिनयुक्त पोषक आहार हा देणं त्यांना शक्य होत आहे. आणि त्याच्यासाठी सेवारत परिवारासोबत पूर्ण भारतभरातून लोक जुळत आहेत आणि मोठ्या संख्येने लोक यामध्ये मदत करायला समोर येत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पण या सर्व व्यक्तींसाठी आपल्याला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील, विविध कागदपत्रांची पूर्तता असेल, डॉक्युमेंट्स असतील, या सर्वांचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहोत. ते त्यांना आत्ताच मी इंटिमेशन तसं दिलेलं आहे की या सर्वांचा जो डेटाबेस आहे आणि त्यांचं कुठंही काहीही काम अडलेलं असेल तर त्या प्रकारचं इंटिमेशन आम्हाला द्यावं, जेणेकरून त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करताच येईल. परंतु आपल्या गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम्स अशा आहेत की ज्यांच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना इथून पुढचं आयुष्य जगण्यासाठी आपल्याकडून काहीतरी हातभार लावता येईल, शासनाकडून काहीतरी हातभार लावता येईल, अशा प्रकारची व्यवस्था आपण आता करत आहोत. माझं आवाहन इतरही सर्व NGOजना आणि सेवाभावी व्यक्तींना हे असेल की हा अगदी स्तुत्य उपक्रम आहे. आपण इथे येऊन जर बघितलं तर आपल्याला ह्या प्रॉब्लेमची ग्रॅव्हिटी लक्षात येईल. तर आपण सर्वांनी ह्या परिवारासोबत जुडावं आणि ह्या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि ह्या व्यक्तींचं आयुष्य हे सुकर करण्यासाठी आपला हातभार लावावा, अशी मी आपल्याला विनंती करतो. आज बहुत खुशी हुई है सर, क्योंकि पिछले 12 साल से हम सेवारत परिवार में इस प्रोग्राम को मुहिम ले रहे हैं. हर बार अलग अलग प्रशासन अधिकारी आते हैं और हमको कमिट करते हैं और देते भी हैं. बट इस बार जिलाधिकारी सर आए हैं और जिलाधिकारी सर के बारे में मैंने सुना है कि बहुत डाउन टू अर्थ और सिंपल इंसान है. और आज उन्होंने इतना बड़ा हमको एश्योर दे के गए हैं कि मैडम आपको जब भी कोई भी चीज़ की ज़रूरत रही, नेक्स्ट मंथ में मैं आपको कोई ऑफिसर को भेजता हूँ और इनके जितने भी डॉक्यूमेंट्स, क्योंकि ये बहुत छोटी छोटी जगह से आते हैं, बहुत सारे डॉक्यूमेंट्स नहीं रहते हैं और डॉक्यूमेंट नहीं रहने की वजह से उन तक कोई योजना तक का लाभ नहीं मिलता है. तो सर ने मुझे बिल्कुल कमिट किया है कि मैडम आप मुझे डेटा भेजो और अगर डेटा भेजने के बाद में इनकी जो भी चीज़ की ज़रूरत है, जो डॉक्यूमेंट्स नहीं है, मैं वो फुलफ़िल करता हूँ, मेरे अधिकारी को भेजता हूँ, दूसरे अधिकारी को भेजता हूँ. तो आज जिलाधिकारी कार्यक्रम में आए हैं और हमको कमिट करके देख से बहुत खुशी हुई हमको. खाते सरांची आम्हाला खूप मदत झालेली आहे सर. आता गणापुरे सर